विद्यार्थी मित्रांनो, नमो नमः. इयत्ता 8वी आपण आज चौथा पाठ पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक 10. द्वौ द्वे द्वे. अद्याप जर कोणाला संस्कृत पुस्तके मिळाली नसतील तर आपण शाळेतून ग्रंथालयातून पुस्तके घेऊन जावीत आणि त्या पद्धतीने आपण अभ्यास करायचा आहे. चौथा पाठ आहे. द्वौ हे पुल्लिंगी शब्द आहे. दुसरं द्वे हे नपुंसकलिंगी म्हणा किंवा स्त्रीलिंगी म्हणा, कारण दोन्हीही नपुंसकलिंगी आणि स्त्रीलिंगीमध्ये दोन्हीही द्वौ द्वौ होत असतं. अर्थ आहे दोन. म्हणजे काय तर पहा, संस्कृतमध्ये एकूण 3 वचन आहेत. किती वचन आहेत म्हणून सांगतोय आपण? संस्कृतमध्ये 3 वचन आहेत. सर्व भाषांमध्ये मराठी, हिंदी, इंग्रजी सर्व भाषेमध्ये 2च वचन आहेत, एक वचन आणि एक वचन. पण संस्कृतमध्ये मात्र एक वचन, द्विवचन आणि बहुवचन अशा प्रकारचे 3 वचनं मानलेली आहेत. यापूर्वी आपण एकवचन आणि बहुवचनांचा अभ्यास केलेला आहे. उदाहरणार्थ, सर्वनामांचा अभ्यास करत असताना पुल्लिंगी सर्वनाम पाहिलेलं आहोत. एषः म्हणजे हा किंवा सह म्हणजे हा. तर एषःचं बहुवचन काय होतं हेही मागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे, ते. आणि सहचं काय होतं बहुवचन मध्ये? ते. हा, हे सर्वजण, ते सर्वजण पुल्लिंगीमध्ये पाहिलेलो आहोत. एषः, एते, सह, ते. आणि 1-2 नाम घेत पाहिजे. उदाहरणार्थ, छात्र. एकवचन मध्ये काय रूप बनलेलं आहे? छात्र, विद्यार्थी. बहुवचन मध्ये काय रूप बनतं त्याचं? मात्र छात्राः. उदाहरणार्थ, एकवचन मध्ये काय रूप बनलंय? शिक्षकः. त्याचं बहुवचन काय बनणार? शिक्षकाः. ही आहे पुल्लिंगी शब्दरचना. आणि त्याच्यामध्ये क्रियापद सुद्धा. ही 2 सर्वनाम आहेत, ही 2 नाम आहेत आणि 1-2 क्रियापद आपण पाहूया. क्रियापद पहा. क्रियापद रचना काय झालेली आहे? उदाहरणार्थ, खादती, खादती. तर हे एकवचन झालं. पण बहुवचनामध्ये काय रूप बनतं? खादन्ति. पठती एकवचनचं रूप आहे, बहुवचन मध्ये काय होईल? पठन्ति. कळलं? आता आज आपण या ठिकाणी द्विवचनाची रूपे कोणकोणती आणि कशी बनतात ते आपण पाहणार आहोत. तर पहा, पुस्तकामध्ये पान नंबर 10 वरती पहिलं युनिट दिलेलं आहे 4.1. 4.1. तर काय दिलेलं आहे तिथं? एतौ आणि तौ अशा प्रकारे दिलेलं आहे. पहा, लाल अक्षरामध्ये दिलेलं आहे. एतौचा अर्थ आहे हे दोघे आणि तौचा अर्थ आहे ते दोघे. म्हणजे काय? एषःचं द्विवचनी रूप काय बनतं? एतौ. आणि सहचं द्विवचनी रूप काय बनतं? तौ. म्हणजे एषः, एतौ, एते, प्रथमा. प्रथमा विभक्तीची ही सगळी रूपं आहेत, नाम सर्वनाम. आणि तौ म्हणजे ते दोघे. मग आता विचार करा बरं, छात्राचं द्विवचन काय बनेल? बहुवचन म्हणतं छात्राः, पण द्विवचन काय बनेल? जसं इथं बनतं तसंच छात्रौ. दोघांनी पुल्लिंगी रूप रचना पाहतो आहोत. कोणतं पुल्लिंगी रचना पाहणार आहोत? पुल्लिंगी रचना 2. इथं शेवटचा भाग पहा. त्या शब्दाचा शेवटचा भाग प्रत्यय म्हणायचं त्याला. शिक्षकाचं काय होईल मग? शिक्षकौ. काय होणार? शिक्षकौ. सिंहाचं काय होईल? सिंहौ. अश्वः,
अश्वौ. मागं आपण भरपूर शब्द पाहिलेले आलेले आहेत. गायकः गायकौ, सैनिकः सैनिकौ, पुरुषः पुरुषौ, बालकः बालकौ. अशा प्रकारे भरपूर शब्द आहेत. प्रत्येक शब्दांचा आपण आता इथं पुन्हा त्याचा शब्दसंग्रह दिलेला नाही आहे, कारण मागं शब्द देऊन जे झालेली आहेत त्यामुळे. आता राहिलेलं आहे कुठलं क्रियापद. क्रियापद कशी रचना होते बघा. खादतीचं काय म्हणतं, खादंती बहुवचन, ती अंती, या ठिकाणी बनतं खादत. पठती पठंती, आता याप्रमाणे तह आलं की नाही. खाद धातू आहे खाणे, तसं इथं पठ वाचणे, तर काय होईल मग पठत. धावतीचं काय होईल धावतः, धावती धावतः धावंती, लिखती लिखतः लिखन्ति, गच्छतीचं गच्छति गच्छतः गच्छन्ति, पतति पततः पतन्ति, वदति वदतः वदन्ति, है ना. गायती गायतः गायन्ति. ठीक आहे. आणखीन एक गोष्ट मागच्या तासाला आपण पाहिलेलो होतो. कोणतं बरं की प्रश्नवाचक सर्वनाम. कोणतं पाहिलं होतं आपण प्रश्नवाचक सर्वनाम. कोण तर पुल्लिंगी असेल तर काय येणार म्हणून सांगितलं होतं कह एक वचन मध्ये. तर बहुवचन मध्ये काय आपण बघितलं होतं के बघितलं होतं. येते ते प्रमाणे के. मग आता द्विवचन मध्ये काय बघून बघा. जसं उदाहरण सहच सह कह, ते के, आता सह तौ, तौ प्रमाणे काय बघून बोलले येतं कौ. कोणतं बनणार कौ. कोष्टक व्यवस्थित लिहून घ्या. कोष्टक व्यवस्थित लिहून घ्या. एक वचन द्विवचन बहुवचन 4 पाठांचं संकलन या ठिकाणी थोडक्यात आपण पुल्लिंगी बरं का. अशाच प्रकारचं स्त्रीलिंगी, अशाच प्रकारचं नपुंसकलिंगी कोष्टक आपण तयार करणार आहोत, जेणेकरून आपल्याला वाक्यरचना सोपी जाईल. ही सर्व प्रथमा विभक्तीची वाक्यरचना सामान्य संस्कृतवर पाहतो आहोत. पुन्हा एकदा मी आपल्या सर्वांना सांगतो आहे. एकवचन द्विवचन बहुवचन आहेत. याच्यामध्ये 2 सर्वनाम पाहिलेलो आहोत. एक प्रश्नवाचक सर्वनाम आहे, 2 नाम आहेत आणि 2 क्रियापद दिलेली आहेत. त्यांची 3ही वचनामध्ये रचना कशी होते ते या ठिकाणी दाखवलेलं आहे. येश म्हणजे हा, म्हणजे येतो म्हणजे हे दोघे, येते म्हणजे हे सर्वजण जवळचे. सह म्हणजे तो, तो म्हणजे ते दोघे आणि ते म्हणजे ते सर्वजण. छात्र म्हणजे विद्यार्थी, एक विद्यार्थी. छात्रौ 2 विद्यार्थी. छात्राः अनेक विद्यार्थी. 3 पासून किती थोडेसे बहुवचन. शिक्षक एक अध्यापक. शिक्षकौ 2 अध्यापक आणि शिक्षकाः अनेक अध्यापक. खादती खातो, एकटा कोण मी खातो. मग तो एषः खादती, छात्रः खादती, शिक्षकः खादती. खादती म्हणजे खातो. खादतः दोघे खातात, म्हणजे कोणी पण दोघे. शिक्षकौ खादतः, एतौ खादतः. प्रश्न कशी होणार बघा रचना. एषः खादती, सह खादती, छात्र. जे हे एक कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद एकवचनी घ्यायचं. कर्ता द्विवचनी तर क्रियापद द्विवचनी, आणि कर्ता बहुवचनी तर क्रियापद बहुवचनी. हा नियम आपण यापूर्वी मराठीत पण शिकलेलो आहोत की कर्त्याला अनुसरून क्रियापद असतं. छात्रौ खादतः, शिक्षकौ पठतः. तर एते खादन्ति खातात. खातो दोघे खातात आणि अनेक जण खातात किंवा खातात. हे खातात, ते खातात, विद्यार्थी खातात, शिक्षकाः है ना पठन्ति. अशा पद्धतीने आता आपण यापूर्वी कसं पाहिलेलं आहे. उदाहरणार्थ एषः खादति, हे वाक्य आहे काय. एषः छात्रः खादति, एषः छात्रः खादति. आपण तर काय केलेलो आहोत. एषः खादति, छात्रः खादति, कः खादति, एषः छात्रः खादति. 4 वाक्य केली काय. पुन्हा एकदा सांगतो, गोंधळ करू नका.
एषः पहिल्या पाठामध्ये पाहिलेला होता एषः खादति म्हणजे दुसरा पाठ आहे. त्यानंतर छात्रः खादति. मग प्रश्नवाचक शब्द घेतला कः खादति. मग आपण उत्तर तयार केलं एषः छात्रः खादति. 4 आहेत 1 2 3 4. आता बहुवचनी पण असंच 4 केलोय. उदाहरणार्थ एते खादन्ति, छात्राः खादन्ति, के खादन्ति, एते छात्राः खादन्ति. आता तसं द्विवचनामध्ये करा बघू काय होणार. मग द्विवचन एतौ खादतः बरोबर, छात्रौ खादतः, कौ खादतः, एतौ छात्रौ खादतः. असं होणार नाही की इकडचं द्विवचनी घेतलं आणि क्रियापद बहुवचनी केला, असं होत नाही. तर पहा, तर कशा प्रकारचे आता पुस्तकामध्ये जी वाक्य दिलेली आहेत ती पहा. एतौ शुनकौ, हे दोघे कुत्रे आहे, हे दोन कुत्रे. एतौ खादतः, हे दोघे खात आहे. कौ खादतः, कोण दोघे खातात. एतौ शुनकौ खादतः. पुढे तौ बालौ, लांब असणारे तौ बालौ, ते दोन मुले आहेत. तौ खेलतः, ते दोघे खेळत आहेत. कौ खेलतः, कोण दोघे खेळत आहेत. तौ बालौ खेलतः, ते दोन मुले खेळत आहेत. आता या ठिकाणी छात्र आणि शिक्षक दोन दिलेले आहेत. आता या ठिकाणी 4 वाक्य करायचे. पहा, येतो वापरून 4 वाक्य करू शकताय आणि तो वापरून पण 4 वाक्य करू शकताय, है ना. शिक्षकांनी पठतः, वाचणे शिकणे या अर्थामध्ये पठधातू आहे ना. पेपर वाचत आहेत म्हणून 2 शिक्षक. एतौ पठतः, शिक्षकौ पठतः, कौ पठतः, एतौ शिक्षकौ पठतः. लक्षात आलं काय बघा. आता इथे छात्र आहे की हे बहुवचनी आहे. ज्याला द्विवचनी करणार असेल तर काय करावं लागेल. मग आता इथं एषाच्या ऐवजी काय येणार एतौ. कर्ता बदलला, वचन बदललं की नाही, द्विवचनी झालं. नंतर खादती येईल का नाही. काय लागलं इथं खादतः. मग एतौ खादतः. मग आता इथे छात्राचा काय होणार छात्रौ खादतः. इथं कहच्या जागी काय येणार. इथं द्विवचनामध्ये कहच्या जागी काय येणार कौ. इथं काय होणार कौ खादतः. मग काय होत चौथं वाक्य एतौ छात्रौ खादतः. लक्षात आलं का. तसंच आता इथं तौचं पण करायचं. तौ खादतः, छात्रौ खादतः, कौ खादतः, तौ छात्रौ खादतः. अशा प्रकारे सगळ्यांनी एक 5 वाक्य तयार करायचे आहे द्विवचनाचे. पुन्हा एकदा पहा, पान नंबर 6 वरती पुल्लिंगी शब्द दिलेले आहेत आणि क्रियापद पण दिलेली आहेत. किंवा पान नंबर 5 वरती पण वरती 2 कोष्टक आहेत पिवळे. त्याच्यामध्ये पहिल्यामध्ये कर्ता आहे, दुसऱ्यामध्ये क्रियापद आहे. ती आहेत एकवचनी. त्यांचं द्विवचनी रूप करा. काढा पान नंबर 5. पहा, छात्र, गिरीश, सिंह आहे का. तर त्याचं द्विवचनी रूपे करा. काय होईल. छात्राचं काय होणार छात्रौ, गिरीश गिरीशौ, सिंह सिंहौ, मयूर मयूरौ. पहा सगळीकडे अशा पद्धतीनं औ येणार प्रत्येक द्विवचनामध्ये. पुल्लिंगी द्विवचन बरं का. फक्त पुल्लिंगी शब्द पुल्लिंगी असेल ना तर त्याची द्विवचनी रचना करताना शेवटी हा जो शेवटी लागणारा जो भाग असतो ना त्याला प्रत्यय म्हणतात. तर